आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। विचारांच्या जागृतीने महापुरुषांची जयंती साजरी करा। रामानंद नगर व सावंतपूर येथे महात्मा बसवेश्वर जयंती महोत्सव। थोर पुरुषांची जयंती साजरी करत असताना त्यांच्या विचारांची, त्यांच्या वचनांची जागृती करावी। प्रश्न विचाराने सुटतात, शिवभक्त परायण अरुण डोंबे यांनी व्यक्त केले। श्री जगज्योती महात्मा बसवेश्वर जयंती महोत्सव रामानंद नगर व सावंतपूर यांच्या बसवेश्वर जयंती महोत्सवात ते बोलत होते। महात्मा बसवेश्वरांच्या वचनांचा जागृतीने अंगीकार केल्यास जीवन सुखरूप होईल। 900 वर्षापूर्वी अनुभव मंडपात समाजाला भेडसावणाऱ्या प्रश्नांची चर्चा व्हायची। धर्म, जात, पंथ, वर्ण, लिंग या भेदांना बाजूला ठेवून समता व अहिंसा या मार्गाचा पाया महात्मा बसवेश्वरांनी रुजवला। प्रत्येक भारतीयाने या वचनाचा अवलंब केल्यास सर्वांचे जीवन सुखरूप झाल्याशिवाय राहणार नाही। जन्मदात्री आई व जन्मभूमी हे सर्वश्रेष्ठ आहेत, हे बसवण्णांनी आचार विचार सांगितले। लिंगायत धर्मामध्ये गुरु, लिंग व जंगमाची सेवा सर्वश्रेष्ठ आहे। लक्ष्मी बरोबर सरस्वती असेल तर ती थांबते, पण त्याबरोबर पार्वतीही पाहिजे, कारण पार्वती ही सहिष्णुतेचं प्रतीक आहे। श्री जगज्योती महात्मा बसवेश्वर जयंती महोत्सव रामानंद नगर व सावंतपूर यांच्या बसवेश्वर जयंती महोत्सवात ते बोलत होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते लिंगायत धर्माचा इष्टलिंग असणारा षटस्थळ ध्वज फडकवण्यात आला। तसेच महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। मंडळाचा शासकीय आदेशाचे पालन करण्याचा मानस असल्यामुळे ग्रामपंचायत रामानंद नगरमध्ये प्रथमच सर्व धर्मीयांनी महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी केली। या निमित्ताने राधाकृष्ण भजनी मंडळ सांगली यांच्या भक्तिमय भजनाने श्री जगज्योती महात्मा बसवेश्वर यांचा जन्मकाळ दुपारी 12 वाजता साजरा झाला। संध्याकाळी महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम तसेच विविध क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या लिंगायत समाजातील विद्यार्थी, महिला, पुरुष यांचा सत्कार करण्यात आला। गुरुवारी रोजी रुद्राभिषेक व श्री जगज्योती महात्मा बसवेश्वर यांचा दासोह या संकल्पनेतून महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं।